नमस्कार मंडळी, मी ऋषी गाडी नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय। तर मंडळी, आज असा 25 एप्रिल आणि आज श्री देव वेतोबाच्या मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना असा। आज शेवटचा दिवस असा। चला तर मग मंडळी, आता मी मंदिराजवळ जातोय, तुम्ही पण चला। तर मंडळी, मी नवीनच ॲक्सेस घेतलंय, ती घेऊन आता चाललोय देवळाजवळ। तर मंडळी, आता मी मंदिराजवळ इलेलो असोय। मंदिरात विधी चालू असल्यामुळे मंदिरात काय जाऊ देणार नाही। बरेच ग्रामस्थ येलेले असतात, ते बाहेर खुर्चीवर बसलेले असतात। शिखर कलशारोहण आणि मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यात श्री देव वेतोबा देवस्थान स्थानिक सल्लागार जुन्या मूर्तीचा तत्व उतरून कलशामध्ये ठेवलेले होता आणि ते कलश देवघराजवळ ठेवलेले होते, ते आता मंदिराजवळ आणतात। पुन्हा एकदा तत्व नवीन मूर्तीमध्ये उतरवण्यासाठी। आरती ओवाळीच्यासाठी 5 सुवासिनी महिला इलेल्या असत। आता तत्वांचे कलश घेऊन मंदिराच्या समोर येऊन उभे होत। आता ओवाळतले आणि आतमध्ये मंदिरात घेतले। मंदिरात आतमध्ये जे विधी होतले ते सर्व या स्क्रीनवर दाखवतले। त्याच्यासाठी आता सर्व ग्रामस्थ महिला आणि पुरुष समोर येऊन बसलेले असतात। या ठिकाणी कालच्या प्रमाणे आज पण नाश्ता असा आणि आज नाश्त्यात पोहे असो आणि प्रत्येक टायमाक पडद्यासमोरचे कलाकार सगळ्यांका दिसतात, पण पडद्यामागचे जे कलाकार असतात ते कोणाकच दिसणार नाही। त्याचप्रमाणे जो मागसून मेहनत करतात तो कोणाक दिसणार नाही। बाहेर जो राखणदार लावलेलो असतो त्याची पण आता पूजा चालू असते। मंडळी, तुम्ही बघू शकता जय वेतोबा दहीहंडी पथकातर्फे मोफत सरबतचा वाटप असा। आज केळ्यांची आणि दुकानं पण इथलेली असत, अगरबत्ती नारळ वगैरे आता। तशी ती भांड्यांचा दुकान एक लावलेला। इकडे पार्किंग व्यवस्था बघणारे पण कार्यकर्ते असत, मोहन नाईक मेन असा त्यांचं। आणि ही असा ज्ञानदेव गावडे यांची कलाकृती कारंजे। रात्रीचे कारंजे बहु भारी वाटता। मंडळी, 3 दिवस मंडळाचे जे स्वयंसेवक असतात ते स्वतः मनात सगळ्यांका पाणी वाटतं, कोणी न सांगता। आणि हो जो रांगोळी काढता तो आमचो बालमित्र असा अक्षय निवळे।
पोलगाव त्याचा घर असा. लहानपणापासून तो बांबार्ड्यातच असता आणि आता तो आर्मीमध्ये जॉईन झालेलो असा. स्पेशल तो आर्चीसाठी सुट्टी काढून दिलेलो असा. रांगोळी काढणं तिची आवड असा आणि जी रांगोळी ती तो बघा कशी काढतात. किंवा जाताना मध्ये कोणीही रस्त्यामध्ये यायचं नाहीये. कृपया ह्या गोष्टीची आपण सर्वांनी दखल घ्यावी. आलेल्या सर्व भाविकांना भक्तजनांना विनंती आहे, हा विधी संपल्यानंतर रांगोळी पूर्ण झाल्यानंतर अशी दिसा होती. म्हणजे आता हे काकडे पेटवतले आणि नेऊन नदीमध्ये सोडतले. देवळाभोवती एक प्रदक्षिणा मारून इथे स्वयंसेवकांना एक विनंती आहे की मंदिराच्या ज्या ठिकाणी जो तुम्ही बघतात तो शेवटचो विधी असा विधी मंडपातलो. त्याच्यानंतर मंदिरात जातलो. मंडळी मंदिरात येऊन बसलो आणि आता भटजी काका काही नियम सांगतात गाभाऱ्याविषयी. सगळे विधी झालेले असत. आता तुम्ही विठोबाचं दर्शन घेऊ शकतात नवीन मूर्तीमध्ये. त्यासाठी दर्शन आता आरती झालेली असा आणि आरती बाहेर घेऊन गेलेलो असा विकास. आरती लाईव्ह केलेलं आहे त्यामुळे तिचं काय व्हिडिओ घेऊन गाव नाही. आरती झालेली असा आणि आता 2 वाजून गेलेले असत तरीही ग्रामस्थ मंडळी असा ती जशाच तशी बसा नसत. कोणी हल्ला नाही. आता महाप्रसादाची वेळ झालेली असा. हळूहळू महाप्रसादात जातली. माझ्या बारक्या पोरग्या बघतात माझ्या मित्राची मुलगी असा रोही. महाप्रसाद घ्यायचा आहे. लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक, आव्हानवृद्ध, वयोवृद्ध, आपल्या गावामध्ये जे पाहुणे मंडळी आलेली आहे या सर्वांना आपल्या सर्वांचं या गावावर आणि या देवावर असलेलं जे नातं आहे ते या प्रसंगामुळे अधिक दूर झालेलं आहे. त्याचा मला आनंद वाटतो. हा कार्यक्रम यशस्वी करताना गेल्या 3 दिवसामध्ये जशी आरती झाली तशी दर्शनासाठी लाईन लावलेली असा भक्तजनांनी. आता दर्शन घेतल्यानंतर भोजनासाठी जातले. तुम्ही लाईन बघू शकतात. या साईडीक पण खाली काही ग्रामस्थ महिला बसलेल्या असत.
ती दर्शनासाठी वाट बघतात. जेवण वाढलेलं असा. आता जेवणासाठी आजच्या दिवसात तर खूपच गर्दी होती. गर्दी काय थोपा नाही होती. जवळजवळ 2 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत जेवण चालू होता. मंडळाच्या वतीने महिलांसाठी हळदी कुंकू पण ठेवलेला होता. आता हळदी कुंकू चालू असा आणि तिकडे भजन पण चालू असा. ब्राह्मणवाडीवाल्यांचा भजन असा. आता 6 वाजलेले असत आणि काही महिला गोंड्यांच्या साह्याने रांगोळी घालतात. मंडळी समयिंका नटवून धोतार नेसवून आणि साडी नेसवून विठ्ठल रुक्मिणी केलेली असा आणि खाली गोंड्यांची रांगोळी काढलेली असा. आता पुन्हा एकदा संध्याकाळी देवघराकडे गेलेले असो पालखी नेवच्यासाठी. पालखी आता मंदिराकडे नेतलो. पालखी मंदिराजवळ गेलेली असा आणि हरिपाठ पण चालू असा. कदमवाडीवाल्यांचो हरिपाठाक खूप गर्दी असा. हरिपाठामध्ये बऱ्याच महिलांनी सुद्धा भाग घेतलेला आहे. संध्याकाळ झालेली आणि आता दीपोत्सव चालू करतात. तुमका जी पंत्यांच्या बाजूसून रांगोळी दिसता ती पण अक्षयनच काढलेली आहे. पण ते पेटवक आता चालू केलेले असत. जवळजवळ सगळेच पंक्त्या आता पेटवून झालेले असत. मी पण थोडे पेटवू लागलेलो आहे पण व्हिडिओ काढूक तरी कोण नाही होता. सगळे पण ते पेटवल्यानंतर कशा प्रकारे दिसतात आता तुम्ही पुढे बघा. श्रीदेव वेतोबा प्रसन्न. झालेली असा संध्याकाळ 8 वाजून गेलेला असेल आणि आता पुन्हा एकदा महाप्रसाद वाढलेला होता. संध्याकाळी स्वामी समर्थ मृदुंग क्लासेस यांचं सोलो वादनाचा कार्यक्रम होतो. गुरुवर्य श्री महेश परब सर.
मी तुमका दुपारी सांगल्याप्रमाणे रात्रीचो कारंजो असो दिसता, उत्कृष्ट अशी कलाकृती केलेली असा. रात्री 9:30 वाजलेले असत आणि आता पालखीची वेळ झालेली असा. थोड्याच वेळात आता पालखी काढतले. पालखीसाठी सगळेजण उभे रावलेले असत. मंदिराभोवती 3 प्रदक्षिणा घातल्यानंतर आता देव पुन्हा मंदिरामध्ये गेलेले असत. पालखी पिराण झालेली असा आणि आता मान्यवरांचं स्वागत आणि मनोगत चालू असा. आणि थोड्याच वेळात अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळाचा दशावतारी नाटक पण असा. त्यासाठी बघताच ती गर्दी झालेली असा.
आणि बाबा तो मंदिर बांधत आहे नागरिक उघडून करतो मंदिर फरता असं तुझ्या. तर मंडळी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलाच असतालात आणि ह्यो जो आर्चेचो 4 दिवसाचो अनुभव होतो तो अविस्मरणीय असो अनुभव होतो. तो तुमका मी शेअर करतो प्रयत्न केलोय. जर तुमका व्हिडिओ आवडले असतील तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ऋषी गाडी ब्लॉग असेच तुमका व्हिडिओ बघूक गावतले वेगवेगळे. चला तर मग मंडळी, धन्यवाद.